आणि दरम्यान ट्रम्प यांच्या डिनरमधील हल्लेखोर ॲलन संबंधीची एक नवी माहिती समोर आली आहे। हल्लेखोर आधीपासूनच हॉटेलमध्ये थांबलेला होता अशी माहिती कळतेय। सुरक्षा नसलेल्या तात्पुरत्या खोलीमधून ॲलन हा डिनर हॉलमध्ये पोहोचला। ॲलनकडे बंदूक नव्हती पण लांबलचक शस्त्र होतं अशी प्रत्यक्षदर्शींनी आता माहिती दिलेली आहे। बॅग किंवा एखाद्या पिशवीमधून ॲलनने हे शस्त्र बाहेर काढलं असं या प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे। तर तात्पुरत्या खोलीमध्ये बार कार्ड ठेवलेले होते आणि तिथूनच ॲलन हा आत पोहोचल्याची माहिती देखील मिळतेय। तर ही नवी माहिती समोर आलेली आहे। ॲलन हा आधीपासूनच या हॉटेलमध्ये थांबलेला होता। त्याच्याकडे शस्त्र होतं असं देखील प्रत्यक्षदर्शींनी या प्रतिक्रियेमध्ये सांगितलेलं आहे। लांबलचक असं शस्त्र त्यानं पिशवीमधून बाहेर काढलं असं या प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे। त्यामुळे ॲलन हा आधीपासूनच या हॉटेलमध्ये कसा गेला हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। सुरक्षा नसलेल्या तात्पुरत्या खोलीमध्ये तो लपून बसलेला होता अशी देखील माहिती समोर येते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।